तर स्वागत आहे तुमचं माझ्या क्विंडम मध्ये। जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही सगळे ओडिसाला आलोय आणि तिथे प्रोग्राम झाल्यानंतर जेव्हा जेवण करायला गेलं तर जेवण पाहिल्यानंतर आम्हाला अजिबात जेवण करायचं म्हणून काही जण उनो खेळण्यात आणि काही जण इकडे झोपा काढण्यामध्ये बिझी झाले आणि त्यानंतर आम्ही सरळ पोहोचलोय आमच्या उमरेड मध्ये। आणि उमरेड मध्ये पोहोचताच आम्ही घरी नाही गेलो, आम्ही आलो एकराजे सावजी हॉटेल मध्ये। तिथे आम्ही सर्वांनी आधी चिल केलं आणि तहानलेले भुकेजलेले आम्ही इकडे जेवणाची आता वाट पाहत बसलो। आणि भूक म्हणजे काय हे आम्हा सर्व 55 जणांना समजून आलंच आहे। आणि आमच्या लीडरने 11 वाजताच ऑलरेडी इथे जेवणाचं ऑर्डर देऊन दिलं होतं, त्यामुळे आमच्या सारख्या भुकरसाठी हॉटेलवाल्याला जेवण बनवायसाठी काहीही त्रास झाला नाही। आणि माझी कार्टी कूलरच्या समोर तर अशी जाऊन बसली आहे की ओडिसामध्ये जाऊन सगळ्यात जास्त कष्ट तिनेच केले। आणि तसंही 55 जणातून 54 जण तर नक्कीच तिचे सगळे नखरे झेलणारे। आणि जेव्हा जेवण समोर आलं तर मला अजिबात आठवण नाही राहिली की त्याचं मी शूट घ्यायला हवं, कारण पोटामध्ये तसंही कावळे, कुत्रे, मांजरी अशासारख्या सगळ्याच जनावरांनी माझ्या पोटात एकदम हल्ला बोल। आणि घरी आल्यानंतरही सेम तसंच झालं, जे पसरले तर सरळ 6:30 वाजता उठले, तेही माझ्या मम्मीने उठवल्यानंतर। कार्टी अजूनही झोपून आहे आणि मीही जे उठले ते माझ्या मम्मीने उठवल्यानंतर उठले, तेही मम्मीने चहा म्हटल्यानंतरच। आणि मी काल डोळ्याला काजळ लावलं होतं आणि त्यानंतर मी निदान 3 ते 4 वेळा माझा फेस वॉश केला असेल, पण तरीही ते काजळ अजूनही टिकून आहे। आणि जेव्हापर्यंत हे डोळ्यातून काजळ निघत नाही ना, तेव्हापर्यंत माणूस पूर्णपणे बिलवाच दिसतो। म्हणजे आता पोटातली मांजर थोबाडावर आली।